पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो की आपण श्रावण महिन्यामध्ये कसं आपले रिलेशनशिप इम्प्रूव्ह करू शकतो. हा त्याचा सेकंड पार्ट आहे. आज मी बोलणार आहे क्षणिक शिवलिंगबद्दल. क्षणिक शिवलिंग म्हणजे काय? क्षणिक शिवलिंग ते शिवलिंग आहे जे आपण 1 तासासाठी, 4 तासासाठी किंवा 1 दिवसासाठी टेम्पररी बेसिस, क्षणिक वेळासाठी आपण हे शिवलिंग बनवतो. श्रावण महिन्यामध्ये क्षणिक शिवलिंग बनवून तुम्ही तुमची इच्छा, आकांक्षा आणि तुमची जी काही मन्नत आहे ती पूर्ण करू शकता. क्षणिक शिवलिंग खूप प्रकारे बनवलं जातं. दगडाने, धातूने, वेगवेगळ्या ज्या पवित्र नद्या आहेत जसं गंगा, यमुना, गोदावरी ह्यांच्या वाळूने किंवा खाण्यापिण्याच्या पदार्थांनी. आपण आज बघणार आहोत की खाण्यापिण्याच्या पदार्थांनी शिवलिंग बनवून आपण वेगवेगळ्या ग्रहांना कसं प्रसन्न करून आपली जी इच्छा, आकांक्षा, मन्नत आहे ती पूर्ण करू शकतो. तर क्षणिक शिवलिंग जे आहे त्याचा जो मेन इन्ग्रेडियंट आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो, मेन जो सत्व आहे, घटक आहे, तो आहे गव्हाचं पीठ. आपण सोमवार हा महादेवाचा वार असतो, पण महादेवाला चंद्रशेखर सुद्धा म्हणलेला आहे. तर ज्योतिषशास्त्रामध्ये सोमवार हा सोमचा अर्थात चंद्रमाचा वार आहे. सोमवारी आपण जे शिवलिंग बनवणार आहे त्याला भात शिजवून किंवा कच्चा आपण जे गव्हाचं पीठ आहे त्याच्यामध्ये मिक्स करून 11 शिवलिंग बनवणं अपेक्षित आहे. मला असं वाटतं की 11 शिवलिंग बनवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जे लोक इच्छापूर्तीसाठी जे मन्नत मागतात, जे तिथं महादेवाच्या पिंडीपाशी जाऊन नवस बोलतात, ते 1,00,000 शिवलिंग सुद्धा बनवतात श्रावणाच्या महिन्यामध्ये. तर आपण कमीत कमी 11 शिवलिंग बनवणं अपेक्षित आहे. सोमवारी कसं शिवलिंग बनवणार? आपण सोमवारी भाताचे जे कण आहेत किंवा भात शिजवून त्या कणांना पिठामध्ये गव्हाच्या मिक्स करून आपण 11 शिवलिंग बनवणं अपेक्षित आहे. आणि शिवलिंगचा जो योनीचा जो भाग आहे त्याचं तोंड उत्तरेला झालं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यानंतर येतो मंगळवारी आपण शिवलिंग बनवणार पिठाने आणि पिठामध्ये आपण मिक्स करणार लाल डाळ, जी मसूरची, अख्खा मसूर आपण ज्याला म्हणतो, जी लाल डाळ येते ती डाळ आपण पिठामध्ये मिक्स करून ट्यूजडे अर्थात मंगळवारी शिवलिंग बनवणार. तसंच मर्क्युरीचा रंग आहे हिरवा, तर हिरव्या रंगाची डाळ आपण पिठामध्ये मिक्स करून 11 शिवलिंग बनवू शकतो. तसंच गुरुवार देवगुरु बृहस्पतीचा, ज्युपिटरचा वार आहे, तर तिथे स्वर्णभसम किंवा पिवळी डाळ आपण पिठामध्ये मिक्स करून शिवलिंग बनवू शकतो. स्वर्णभसम तुम्हाला कुठल्याही देवाचं जे सामान विकणारी जी दुकानं आहेत किंवा ॲमेझॉनवर इझिली अवेलेबल आहे. त्याच्यानंतर येतो शुक्रवार. तर शुक्राचा जे सत्व आहे, जे घटक आहे ते आहे दही. तर दह्याला तुम्ही पिठामध्ये मिक्स करून शिवलिंग बनवू शकता. शनिवारी आपण शनी, राहू आणि केतूच्या रेमेडीज करतो. तर शनिवारी पांढरे किंवा काळे तीळ केतू, पांढरे तीळ राहू आणि केतूसाठी आपण लिंबाचा रस सुद्धा वापरतो. तर लिंबाचा रस, काळे तीळ, सफेद तीळ आणि पीठ हे मिक्स करून आपण शिवलिंग बनवणं अपेक्षित आहे. तसंच रविवारी सूर्यफुलाचे ज्या बिया आहेत, कारण की सूर्यफुलाच्या बिया पिठामध्ये मिक्स करून आपण हे शिवलिंग बनवू शकतो. आता आपण 11 शिवलिंग तर बनवले, मग ह्याच्या पूजेची विधी काय आहे? तर ह्या शिवलिंगांना तुम्ही दुधाने, दह्याने, पंचामृताने, पाण्याने, पण घरातल्या नाही, तुमच्या जवळ जी पण चांगली नदी आहे, गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा किंवा ह्याच नद्यांचं पाणी तुम्हाला ॲमेझॉनवर इझिली अवेलेबल आहे, तर त्या नद्यांच्या पाण्याने आणि मधाने या 5 घटकांनी तुम्हाला त्याचं स्नान करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर जेव्हा आता तुम्ही हे कराल, त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीचं जे शिवाचं मंत्र आहे, रुद्राष्टकम आहे, नमामि शमिशान आहे, लिंगाष्टकम आहे किंवा साधं 108 वेळा ओम नमः शिवाय सुद्धा चालू शकतं. किंवा अगदीच तुम्हाला जर वेळ नसेल तर 9 वेळा किंवा 54 वेळा ओम नमः शिवाय सुद्धा चालू शकतं.
हे केल्याने तुमची जी पण इच्छा, आकांक्षा, मन्नत जी आहे ती ह्या श्रावण महिन्यामध्ये पूर्ण होणार. आता हे 11 शिवलिंग बनवले, त्याच्यानंतर त्याची पूजाही झाली. आता ह्याला विसर्जित कसं करायचं? जेव्हा तुम्ही शिवलिंग सकाळी बनवाल, त्याचं सकाळ संध्याकाळ पूजा कराल, त्याच्यानंतर संध्याकाळी आपल्याला काय करायचंय की ते शिवलिंग आता ते खाण्यापिण्याच्या पदार्थांपासूनच बनलेले आहेत, तर त्यांना तुम्ही तुमच्या शेतामध्ये विसर्जन करू शकता. त्याच्यामध्ये काय आहे की खाण्यापिण्याचे पदार्थ असल्यामुळे ते शेतामध्ये एकदम व्यवस्थित विलीन होणार आणि एकदम ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स असल्यामुळे त्याच्यामध्ये काही अडचण येण्याची शक्यता नाहीये. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर हे करायचं नसेल, तुम्हाला काही अडचण असेल, तर त्या शिवलिंगला तुम्ही 11 जे शिवलिंग आहेत त्यांना टेरेसवर सुकवू शकता. त्यांना तुपामध्ये भिजवून त्यांना अग्नी देऊ शकता. आणि ही जी भस्म आहे ही एकदम पवित्र भस्म आहे. ह्याला तुम्ही पूजेमध्ये सुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही तुमच्या शेतामध्ये ह्याला पसरवून विलीन करू शकता. आता जी लोक सिटीमध्ये राहतात ती हीच भस्म गार्डनमध्ये डिस्पोज करू शकता.